बातमी कोल्हापूरमधून. कोल्हापूरमध्ये सर्वपक्षीयांकडून तिरंगा यात्रा काढण्यात आली. तिरंगा यात्रेमध्ये माजी सैनिक देखील सहभागी झाले. पहलगाम येथे पर्यटकांवरती पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा सडेतोड प्रत्युत्तर देत भारतीय सैन्य दलानं अवघ्या 2च दिवसात पाकिस्तानला शरणागती पत्करायला भाग पाडलं आणि भारतीय सैन्य दलाच्या ह्या अतुलनीय परिक्रमाला सलाम करण्यासाठी कोल्हापूर तिरंगा यात्रेमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय. आणि दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांच्याजवळ बातचीत केले आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी. पाहूया. ज्यावेळा युद्ध चालू झालं आणि युद्धामध्ये सैनिकांनी ज्यावेळी आपल्या धैर्य दाखवलं आणि भारताला विजयाकडे गोडदोड केली, त्याचबरोबर पाकिस्तानलाही नष्टाबूत करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तान 2 दिवसांमध्ये नास्ताबूत होण्याचा प्रयत्न झाला. त्यामध्ये आज जो सैनिकांनी दाखवलेला विजयाचा आनंद आहे तो भारतभर साजरा होत आहे. कोल्हापुरातील कोल्हापूरकर हा सारा माजी सैनिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? हा अभिमानास्पद ह्या गोष्टी आहेत आणि ह्यासाठी भारतीय जवान कुठल्याही कामासाठी आणि कधीही लढाई असू दे कसं पण असू दे तयार आहे. काय सांगाल की आता भारतीय सैनिकांनी आपला विजय मिळवला? भारतीय सैन्यानं अभूतपूर्व असं यश 2च दिवसामध्ये मिळवलेलं आहे. पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त करून 100हून अधिक अतिरेक्यांना कंठस्नानी पोहोचवलेला आहे आणि त्यांना समर्थन देण्यासाठी, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी, त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी संपूर्ण देश आम्ही त्यांच्या सोबत आहे हे सांगण्यासाठी आज कोल्हापूरमध्ये आबाल वृद्ध सर्व संस्था, सर्व पक्ष, सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन या आपल्या भारतीय सैन्याचं कौतुक करण्यासाठी आणि अभिनंदन करण्यासाठी आज ही तिरंगा रॅली आपण काढलेली आहे. कोल्हापूरकरांनी ही तिरंगा रॅली काढलेली आहे. बिंदू चौक असेल, छत्रपती शिवाजी चौक, या ठिकाणी सर्व ठिकाणी कोल्हापूर रॅली या ठिकाणी तिरंगा रॅलीमध्ये सहभागी आहेत. अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर.